प्रेक्षक हो नमस्कार. आवाज वार्ता चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण एका महत्त्वपूर्ण सामाजिक विषयावर चर्चा करणार आहोत. आंतरजातीय विवाह योग्य की अयोग्य या प्रश्नास सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू समजून घेऊन वाचा फोडणार आहोत. सर्वप्रथम नकारात्मक बाजू मांडतील आवाज वार्ता चॅनलचे मुख्य संपादक सतीश शिंदे. प्रेक्षक नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिंदे. आंतरजातीय विवाह हिंदू विवाह कायदा विशेष विवाह अधिनियम 1956 व 1955 अंतर्गत संपूर्ण भारतभर लागू होतो. असे असले तरी कायदेशीर मान्यता मिळून देखील जवळजवळ 3 लाख रुपयांचे अनुदान नवोदित जोडप्यांना शासनामार्फत दिले जाते. तरी देखील समाजात चालत आलेल्या सतीप्रथेपासून बालविवाहापासून ते आजतागायत समाजाचा आंतरजातीय विवाहास आक्षेपच दिसून येतो. मुलीच्या घरच्यांचा सर्वप्रथम होणारा तीव्र विरोध यामुळे तिची अक्षरशः दमछाक होत आहे. काही वेळा प्रसंग एकतर कुटुंब, आईबाप आणि पती या दोन्हीपैकी एक निवडण्याची वेळ तिच्यावर येते. काही अंशी मुलाच्याही घरच्यांचा जातीमुळे लग्नास विरोध पाहावयास मिळतो. जर तिने विवाह कायद्याअंतर्गत केला असला तरी नातेवाईक गुन्हेगारी प्रवृत्ती अंगीकारून चुकीची कृत्ये करून तीव्र विरोध यास दर्शवतात. आईवडील संपत्तीसाठी हक्कसोड पत्र घेऊन संपूर्ण नातेसंबंध तोडून टाकतात. मुलाचा थोडाही विचार करणे गरजेचे समजत नाही. हा आघात सहन करणारे मात्र ते दोघेच यात फसतात. विवाह ठरवण्याचा अधिकार मुलीच्या आईवडिलांचाच असावा, कारण त्याने तिला जन्म दिला, सांभाळ केला म्हणून तिचा निर्णय तिला घेऊ दिला जात नाही. आजपर्यंत काय काय केले या गोष्टी बोलून दाखवले जातात. तिने घेतलेला निर्णय कोणाला विचारून घेतला, कोणी अधिकार दिला असे प्रश्न तिच्यावर उठले जातात. वयाचा भेद, रंग, रूप, जात यावरून मुलास नाकारले जाते. तेच त्यांनी ठरवलेला मुलगा एका भेटीत स्वभाव न जाणता फक्त संपत्ती पाहून लग्न लावून दिले जाते. त्यानंतर तिचे असणारे आयुष्य सुखाचे असो की दुःखाचे असो, नवऱ्याचा लाथांचा मार तिला सहन करावा लागतो. तेव्हा तेथून तिची मुक्तता कधीच नसते. निमूटपणे सहन करणे हाच स्त्रीचा जन्म असे आजही मानले जाते. सर्व गोष्टी पडद्याआड दाबल्या जातात. त्याचबरोबर वरिष्ठ जातीचा मुलगा कनिष्ठ जातीची मुलगी करू शकतो, कारण त्याला मुलगी भेटत नाही किंवा ती गरीब घराण्यातील अशिक्षित असल्याने स्वतःच्या नात्यात तिला ठेवता येऊ शकते. पण तेच कनिष्ठ जातीचा मुलगा वरिष्ठ जातीच्या मुलीशी विवाह करू शकत नाही. कनिष्ठ जातीला नेहमी संकुचितच मानले जाते, हे यावरून दिसून येते. समाजात प्रतिष्ठा ठेवणे गरजेचे मानले जाते, मग ती खोटी का असेना, पण आपले नातं किंवा नाव उंचावून ठेवणे म्हणजे पैसा संपत्ती पाहून मोठे घराणे असले की मग मिळते ती प्रतिष्ठा. आणि याविरुद्ध जर एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला तर तीच प्रतिष्ठा बदनामीमध्ये रूपांतरित होते. मीपणा, अहंकाराने सर्व काही सत्य वास्तव खाक होण्याच्या मार्गावर येतात. घरेदारे केवळ प्रतिष्ठेसाठीच माणूसच माणसांना संपवायला पाहून सर्व काही उद्ध्वस्त करतो. याची जाण मात्र त्याला सर्व काही संपल्यावर येते. जो समाज जातपात विरोध करतो, मध्यस्थी व्यक्ती एखाद्या गोष्टीत लक्ष घालून आईवडिलांना एखाद्या आमिषात्मक गोष्टीत फसवून त्यांचा स्वतःचा फायदा करताना दिसून येतात. यातूनच दोन्ही परिवारात तिरस्कार व भीतीचे वातावरण केवळ समाजातील मध्यस्थी व्यक्तीमुळे होत असतो. मुलावर केलेले खोटे आरोप, बलात्कार, खून, फसवणूक केवळ विवाह तोडण्यासाठी केले जातात. जितके व्यक्तीचे पद नावलौकिक जास्त, तितकेच त्याच्यावर जास्त आरोप लावले जातात. शेवटी सर्वस्वाचा त्याग करून देखील मुलामुलीवर लावलेला डाग समाजाच्या नजरेत चुकीचाच व आरोपी म्हणूनच तो कायम समाजात राहतो. सर्व काही सुरळीत होताना जी काही सहानुभूती मिळते ती केवळ मत काढून विषय वाढवण्यासाठी वेळेला शेवटी झुरावे लागते, ते फक्त मुलामुलींनाच. आंतरजातीय विवाह मान्य नसल्याने संभाजीनगरसारख्या अनेक घटना आज घडताना दिसून येतात. आंतरजातीय विवाह मान्यता ही फक्त कायद्यातच कागदोपत्री दिसून येत आहे. खऱ्या अर्थाने ही जेव्हा अंमलात येईल, जेव्हा संपूर्ण शासन सरकार काही कायदे, नियम, कडक बंधने लागू करतील, तेव्हाच जातीभेद प्रश्न कुठेतरी थांबण्याच्या मार्गावर थोडासा का होईना दिसेल. यानंतर पाहूया आंतरजातीय विवाहाची एक सकारात्मक भूमिका. ही भूमिका आपल्यासमोर मांडतील सौ शीतल सतीश शिंदे. धन्यवाद.
प्रेक्षक हो नमस्कार, मी सौ शीतल सतीश शिंदे. आत्ताच आपण आंतरजातीय विवाहाची नकारात्मक बाजू सतीश शिंदे यांच्याकडून जाणून घेतली. ज्याप्रमाणे नाण्याला दोन्ही बाजू असतात, त्याचप्रमाणे विषयाच्या दोन्ही बाजू पडताळून पाहिल्याशिवाय काही गोष्टी पूर्णतः समजून निष्कर्ष काढता येत नाही. चला तर पाहूया आंतरजातीय विवाहाची दुसरी बाजू. आज आपण पाहतो की जिकडे तिकडे जातीवादाचे नारे मोर्चे काढले जातात आणि विषय असा रंगतो की दुसरे काही विषय महत्त्वपूर्ण वाटतच नाही. आंतरजातीय विवाह असो की प्रेम प्रकरण असो, विभिन्न जाती यात आल्या की वाद हा होतोच. परंतु हा वाद कसा मिटू शकतो हे आजच्या तरुणाईने जाणले पाहिजे. एक व्यक्ती समाज घडवू शकतो आणि बिघडवू शकतो हे देखील तितकेच खरे. आंतरजातीय विवाहास मान्यता मिळणे अवघड असले तरी मुला मुली तरुणांत एवढी क्षमता असायला हवी की त्यांचे मत परिवर्तन आपण करू शकू. यासाठी नेहमी आतिषबाजी करणे गरजेचे नाही. शांततेने विचारपूर्वक काही निर्णय घेणे देखील खूप गरजेचे असते. हाणामारीपेक्षा काही गोष्टी बुद्धीने विचारपूर्वक केलेल्या नेहमीच फायदेशीर. नातेवाईकांची असणारी विवाहास अमान्यता यावर असणारा मुलीचा ठाम निर्णय देखील खूप प्रभावी ठरतो. तिचे मत, तिचे विचार ती निर्भीडपणे संपूर्ण जगासमोर मांडू शकते. जरी यास अडथळा आला तरी यातूनही ती तिची इच्छा असेल तर संपूर्ण ताकदीनिशी मार्ग काढू शकते. आई वडील संपत्तीसाठी तिच्याशी नातेसंबंध जेव्हा तोडतात तेव्हा ती जेव्हा भावनिक न होता पैसा संपत्ती तर त्याग करतेच, पण नातेसंबंधही ती वरचेवर तोडते. मनात तिच्या प्रेम असतेच, म्हणून तिने घेतलेला निर्णय हा स्वार्थासाठी तिच्यासाठी नसून आई वडिलांनीही काही गोष्टी समजून घ्याव्या, त्यांनी काही गोष्टी स्वीकाराव्या, भेदभाव करू नये हा यामागील उद्देशही असू शकतो. मुलीने घेतलेला तिचा आयुष्याचा निर्णय हा चुकीचाच आहे हे ठरवणे कितपत योग्य? कदाचित तिने व्यक्तीचा स्वभाव, तिचे भविष्य, शैक्षणिकदृष्ट्या स्वातंत्र्य, तिला मिळत नसलेले स्वातंत्र्य यासाठी तिने हा निर्णय घेतलेला असू शकतो. समानता ही माणुसकीत माणसात असणे गरजेचे आहे. जात पात धर्म यावरून कधीच माणसाची माणुसकी कर्तृत्व सिद्ध होत नाही. या विचाराने तिचा निर्णय अगदी योग्य असू शकतो. शासन नियम, कायदेशीर गोष्टी ह्या आपण स्वतःपासून बदल घडवायला हवा. शाळेत जर धर्म जात मानत नाही, मित्रमैत्रीण कुठलीही जाती धर्माची स्वीकारली जाते, तर विवाह करताना देखील जात धर्म यांचा भेद आपण मिटवू शकतो. याची जाण आपल्याला हवी. खोट्या तात्पुरत्या बदनामीपेक्षा आपण अलिप्त राहून विवाह निर्णय घेणे, स्व अभिमानाने राहणे कधीही चांगले. जर आपल्याला शासन, प्रशासन, पोलीस यांचा आधार असूनही आपण केवळ भीतीपोटी एखादा चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा आपण निर्भीडपणे आवाज उठवणे खूप गरजेचे आहे. दोन्ही परिवार, समाज यांच्यातूनही मुलामुलींचा असणारा विवाहाप्रती, जातीप्रती असणारा संघर्ष हा फार जोखमीचा ठरतो. नावलौकिक, पद यामागेही आपल्याला शासनाने काही मूलभूत अधिकार दिले आहेत हे माहीत असणे देखील तितकेच गरजेचे असते. तितकाच स्वतःवर आत्मविश्वास, उर्मी असल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलणे कठीणच ठरते. योग्य तो निर्णय घेऊन शांततेची भूमिका घेऊन काही गोष्टी करणे गरजेचे असते. तेव्हाच हाणामारी, द्वेष यांसारख्या प्रकरणात स्थिरता मिळण्यास वाव मिळू शकतो. सर्वस्व त्याग करून समाज, आई वडील यांचा अर्थ होतो की 2 दिवसाच्या मुलासाठी 20 वर्षाचे आईबाप सोडले. पण ती जे करत आहे त्यामागील कारण, हेतू एकदा तरी कुणीतरी समजून नाही तर पण विचारायला तरी हवा. कुठलीही शहानिशा न करता गुन्हेगार मानणे हे कितपत योग्य आहे? आज पाहता आंतरजातीय विवाह होणारी 5 राज्ये: 1 मिझोरम 55% प्रमाण, मेघालय 46%, सिक्कीम 38%, जम्मू काश्मीर 35%, गुजरात 13%. यात महाराष्ट्राचा कुठेच नामोल्लेख होत नाही. ही बाब किती महत्त्वपूर्णाची आहे हे यावरून कळते. आता स्वतःच विचार करायला हवा. न्याय, हक्क, स्वातंत्र्याची बदल घडवण्याची जी ही लढाई योग्य की अयोग्य हाच प्रश्न आज उमटतोय. विवाह ही गोष्ट आयुष्याचा सार असतो. योग्य निर्णय महत्त्वाचा असतो. म्हणून निर्णय घेताना भावनिकदृष्ट्या विचार करता मुलामुलीने विचारपूर्वक व भविष्याचा देखील विचार करून निर्णय घेणे गरजेचे असते. काही अपवादक बाबी म्हणजे निर्णय घेताना फसवणूक देखील आपली होऊ शकते. त्यामुळे व्यक्तीची पारख करणे हे देखील महत्त्वाचे ठरते. नाहीतर संपूर्ण आयुष्याची देखील राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही. कायदेशीर बाबींचे ज्ञान, व्यक्तीची योग्य निवड ही विवाह करताना गरजेची असते. प्रश्न काही ज्यांची उत्तरे कधी भेटतील का? मुलीचा सर्वस्व संपत्ती सोडण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? स्वतःच्या कर्तृत्वावर ते समाजातील बदल घडवू शकतील का? विवाह निर्णयामागील हेतू कधी समाजाला समजेल का? आंतरजातीय या विवाहास कधी मान्यता मिळेल का? यावर तुमचे मत अवश्य कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया